तळोद्यात सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे शानदार उद्घाटन। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते बांधकाम कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आले। सुमारे 190.38 लाख रुपये खर्चून 329.84 चौरस मीटर क्षेत्रावर ही प्रशस्त वास्तू उभारण्यात आली आहे। या इमारतीत अधिकारी कक्ष, बैठक कक्ष आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। आमदार पाडवी यांनी नमूद केले की या नवीन प्रशासकीय सोयींमुळे नागरिकांच्या कामांना गती मिळेल। यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, ठेकेदार स्वप्नील पाटील आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते। तळोद्याच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। हेमंत मराठे, नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, तळोदा। माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी, शहर अध्यक्ष गौरवभाई वाणी, कैलास भाऊ चौधरी आणि सर्व सन्माननीय या ठिकाणी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले, सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। अतिशय चांगलं असं या ठिकाणी इमारत ज्या ठेकेदारांनी उभारली त्यांचंही अरविंद भाईंचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे काही ह्या विभागातले कामं आहेत, कारण कार्यालय ह्या ठिकाणी तेवढं सुसज्ज नव्हतं, तर आता चांगलं त्या ठिकाणी कार्यालय देखील उभारण्यात आलंय। अधिकारी सर्व चांगले आहेत, चांगल्या त्या ठिकाणी मन लावून काम करणार आहेत, कारण अजून बऱ्याचशा अशा सुविधा ह्या भागामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये अशा आहे जिथं कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर त्या ठिकाणी देखील या उपविभागामार्फत त्या ठिकाणी त्यांचे इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, स्वतः त्या ठिकाणी गावोगावी जाऊन पाहणी, जसं माझ्या मतदारसंघात सोजळबार आहे त्या ठिकाणी आत्ताच आम्ही त्या ठिकाणी त्या गावापर्यंत रस्ता पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम केलंय। अतिशय चांगलं काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणी होते। आता एक रावला पाणीचं देखील त्या ठिकाणी काम आता टेंडर झालेलं आहे, त्याच्यात देखील चांगलं होईल। जेवढी जास्तीत जास्त लवकरात लवकर कनेक्टिव्हिटी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यासाठी अधिकारी देखील चांगलं मनापासून काम त्या ठिकाणी करतायत। अतिशय समाधानी त्यांच्या कामानं मी आहे आणि चांगली प्रशस्त अशी त्यांची आज इमारत त्या ठिकाणी झाली, त्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी भविष्यामध्ये देखील चांगलं काम करावं आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही शासकीय इमारती आहे ते चांगल्या व्हाव्या यासाठी त्यांनी चांगलं काम करावं अशी त्यांना विनंती करतो। सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद।